नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण दोन कविताचं आकलन या अगोदर करून घेतलेलं आहे. यानंतर आपण या पुढील तिसरी कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्याचे असे सौंदर्य आपल्याला उलगडून पाहिजे आहे. तर तिसरी कविता आहे, साऱ्या घराला लागली वाळवी. साऱ्या घरालाच लागली वाळवी. कवी प्रदीप पाटील यांनी ही कविता लेखन केलेली आहे. या शीर्षकावरूनच आपल्याला लक्षात येतं की साऱ्या घरालाच लागली वाळवी. वाळवी म्हणजे काय? एखादा कीटक आहे, ते जर एखाद्या वृक्षाला लागलं असेल तर ती पूर्ण वृक्ष हे पोखरून आतून पोखरून जातं आणि ते कशा पद्धतीनं आतून पोखरून वाळून जातं, अशा पद्धतीचा या ठिकाणी शीर्षक लक्षात येतं की ही शीर्षक का कवीनं दिला असेल याचाही विचार आपला या कवितेच्या माध्यमातून करायचा आहे. कविता अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शीर्षक हे लेखकाने समर्पक घेतलेलं आहे का. कारण आपण कवितेचे आकलन करत असताना त्या कवीची भाषाशैली, कवीने वापरलेले प्रतिमा, प्रतीके आणि एकंदरीत कवितेचा आशय अशा स्वरूपाचं आपण या ठिकाणी आकलन करत असतो किंवा परीक्षण करत असतो. तर आपण या कवितेचा अभ्यास करण्याच्या अगोदर या लेखकाचा परिचय करून घेणार आहोत. आणि परिचय पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की प्रदीप यशवंत पाटील असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 1 जून 1963 साली इस्लामपूर, सांगली येथे झाला. 1990 नंतर काव्यलेखन करणारे महत्त्वाचे कवी म्हणूनही आपण प्रदीप पाटील यांच्याकडे पाहतो. त्यांनी आत्मसंवाद, अंतरीचा भेद हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर 2 कादंबऱ्या, काही कथा वाङ्मयीन नियतकालिकामधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे कवी प्रदीप पाटील यांनी कविता संग्रह हे प्रकाशित केलेले आहेत आणि क्रमशः हे 2 कादंबऱ्या आणि कथासंग्रह हे नियतकालिकामधून प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारासह त्यांना 19 पारितोषिके त्यांच्या काव्यसंग्रहास मिळाली आहेत. त्यांच्या विविध कवितांचा समावेश विविध विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे या कवींच्या कविता ह्या विद्यापीठ असतील, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असेल, अशा अनेक पुस्तकामध्ये त्यांच्या कविता ह्या अभ्यासासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ही प्रस्तुत कविता त्यांच्या अंतरीचे भेद या काव्यसंग्रहातून घेतलेली असून त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या दयनीय व विदारक स्थितीचे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते. जे शेतकरी आहे या देशाचा कणा आहे. आपण कृषीप्रधान देश म्हणून भारताची ओळखलं जातं, पण या भारत देशामध्येच शेतकऱ्याची कशी अवस्था आहे याचे चित्रण या ठिकाणी कवी प्रदीप पाटील करू पाहत आहेत. आपण या अगोदर कुणबी माझा नावाची अनिल गव्हाणे यांची कविता पाहिलेली आहे. त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचे जे हाल होतात त्या हाल होत असलेले चित्रण अनिल गव्हाणे यांनी रेखाटलेले आपल्याला दिसून येते. त्याच धर्तीवरती या प्रदीप पाटील यांनी सुद्धा या कवितेचं रेखाटन केलेलं आपल्याला दिसून येतं. याचा उद्देशच एक आहे की आपल्या म्हणजे BA-BScच्या सेकंडरीच्या मुलांना शेतकरी कशा पद्धतीचा होता, शेतकऱ्याचं जीवन कसं होतं याची जाण व्हावी, ह्या उद्देशानेच ही कविता या ठिकाणी
ठेवलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्याविषयीचं जीवन कसं होतं याचं जीवन एक जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही कविता अशा स्वरूपाची आपल्यासमोर ठेवण्यात आलेली दिसून येते. पुढे कविता पाहत असताना कवी म्हणतो, साऱ्या घरालाच लागली वाळवी आणि पोखरत जावे घर, तसे त्याचे आयुष्य तरीही पोटाच्या पोरासारखे पोसत जातो तो रानातले पीक. कवी काय म्हणतात, साऱ्या घरालाच लागली वाळवी आणि पोखरत जावे घर, तसे त्याचे आयुष्य. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की एखाद्या झाडाला जर वाळवी लागली, तो कीटक जर लागला तर ते झाड पूर्ण पोखरून जातं, आतून पोखरून जातं आणि नष्ट होतं. तसं या ठिकाणी साऱ्या घरालाच वाळवी लागल्यानंतर, एखाद्या घराला जर वाळवी लागत असतील, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या घराला वाळवी लागली असेल तर त्याचं जे आतून जी पोखरण आहे ते पोखरत जात असतो आणि त्याचं सगळं आयुष्य हे पोखरून कसं जातं. या ठिकाणी कवी म्हणतात की शेतकऱ्याला सुद्धा एक वाळवी लागल्याचं आहे. म्हणजे तो आतून पोखरून निघत आहे, सगळं आयुष्य त्याचं पोखरलेलं आहे, पण तरीही तो काय करतो, पोटच्या पोरासारखे पोसच जातो तो रानातले पीक. जसं कितीही संकट आले, किती हालाकीची परिस्थिती झाली, शासनाकडून असेल किंवा निसर्गाकडून असेल, त्याच्यावर कितीही आपत्त्या आल्या तरी शेतकरी हा न थांबता आपले कार्य, कष्ट, परिमित कष्ट आपले शेतामध्ये राबत असतो. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतो की तरीही तो आपल्या पोटच्या पोरासारखे पोसत जातो तो रानातले पीक. म्हणजे कितीही संकट आले, कितीही कर्जबाजारी झाला, किती जरी त्याच्यावर आपत्ती आली तरी तो थांबत नाही. तो पोटच्या पोरासारखे, म्हणजे आपण जसं लहान मुलाला जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण जपतो, त्याला कसलीही इजा होऊ नये किंवा त्याला कसलाही त्रास होऊ नये ही जी भूमिका घेऊन आपण त्या लेकरांना लहानाचं मोठं करतो, तसं शेतकरी हा आपल्या शेतामधले पीकसुद्धा त्याला कसलीही इजा होऊ नये, कसलाही रोग लागू नये म्हणून त्याची वेळोवेळी काळजी घेतो. त्याला खुरपणी असेल, त्याला फवारणी असेल, या सगळ्या गोष्टी करून तो त्याला वाढवत असतो आणि एक आशावाद या ठिकाणी कवीनं दाखवलेला असा मला दिसतो की या पिकावून माझं कर्ज फिटेल, माझी परिस्थिती सुधरेल, मला माझ्या मुलीचं लग्न करता येईल, मुलाचं शिक्षण करता येईल. ह्या सगळे जे स्वप्न पाहिलेले आहेत त्या रानातल्या पिकावर, तो पिकावर स्वप्न पाहून आपलं कष्ट करतो. ती या ठिकाणी शेतकऱ्याचा आशावादी मला या ठिकाणी दिसून येतो. पुढे कवी म्हणतात, स्वतःच्या पोरावर नसावा हक्क, तसा आपल्याच मालाचा भाव ठरवता येत नाही त्याला. काय म्हणतात कवी, स्वतःच्या पोरावर नसावा हक्क, तसा आपल्याच मालाचा भाव ठरवता येत नाही त्याला. तो करू शकत नाही संप, वडाच्या मुळासारखे खोलवर पसरलेले असले प्रश्न असतानाही. कवी काय म्हणतात, स्वतःच्या पोरावर नसावा हक्क, तसा आपल्याच मालाचा भाव ठरवता येत नाही त्याला. म्हणजे आपण इतक्या कष्टाने आपलं जीवन, वर्तमान जीवन आपण न जगता फक्त मुलांच्या भविष्यासाठी आपण जगतो आणि मुलांना लहानाचं मोठं करतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण त्यांना जपतो. पण शेवटी ते ज्यावेळेस मोठे होतात, शिक्षण घेऊन मोठे होतात, लग्न केलं जातं, पण लग्न झाल्यानंतर जसं आपल्या मुलावर आपला हक्क नसतो, कारण आपला मुलगा आपल्याशी कसा वागल हे आपल्याला सांगता येत नाही, कारण कशा पद्धतीनं तो जगेल, कारण आपल्या हाताच्या बाहेर तो गेलेला असतो. कारण लहान आहे तोपर्यंत आपण त्याच्यावर हक्क गाजवतो, हा माझा मुलगा आहे, हा याला शिक्षण द्यायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असे बरेच प्रश्न आपण त्याचे मार्गी लावतो आणि त्याला लहानाचं मोठं करतो. आणि एकदा का त्याचं लग्न झाल्यानंतर आपण त्याच्यावर हक्क गाजवू शकत नाही. तसं शेतकऱ्याची अवस्थासुद्धा तशीच आहे. म्हणजे तो शेतामध्ये राबून म्हणजे म्हणजे मातीमध्ये हाडे घुसळून आपले काळे करतो, कितीतरी कष्ट करतो. मात्र ज्यावेळेस त्याला एका तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या लहान पिकाला
कसल्याही प्रकारचा रोग लागू नये किंवा काही त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याला वाढवलं जातं, पीक येण्याजोगं केलं जातं, माल त्याच्यातून काढला जातो. पण माल ज्यावेळेस बाजारामध्ये शेतकरी घेऊन जातो तर तो आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नाही. आपला भारत देशच असा आहे की फक्त शेतकऱ्याच्याच मालाला भाव ठरवता येत नाही. जर आपण एखादा अंबानी असतील, टाटा असतील यांनी जी काढलेल्या काही गाड्या असतील तर गाड्या काढल्याच्या नंतर त्या कारला लागलेला जो खर्च आहे ते खर्च जाऊन त्याला नफा किती पाहिजे हे सगळं ठरवण्याचा अधिकार हा त्यांना आहे. तेवढ्याच दूर जाऊ द्या, एखादा जर कोणी कारपेंटर असेल तर त्यानं एखादी जर वस्तू केलेली असेल, त्या वस्तूला जर त्याला 20 रुपये लागले असेल तर त्या तो 20 रुपयाच्या पुढे तो 22 रुपये घेतो, 2 रुपये त्याचे नफा असतात, असा त्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे. पण शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही किंवा शेतकरी म्हणत नाही की मला इतकं खर्च लागलेला आहे, मला इतका नफा पाहिजे आणि एवढा माझ्या पिकाचा भाव आहे, असं तो ठरवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की आपण जरी आपला मुलगा वाढवला असेल, आपण जरी त्याला शिक्षण दिलं असेल, आपण जरी त्याला घडवलं असेल तरी शेवटी तो लग्न झाल्यानंतर आपला राहत नाही. तसंच आपण जरी त्या शेतामध्ये कष्ट केले असतील, काही केलं असेल तरी त्या पिकाला आपण चांगल्या पद्धतीनं आणलं असेल आणि त्याच्यातून माल काढला असेल तरी आपल्याला भाव ठरवता येत नाही, असं या ठिकाणी कवीनं सांगितलेलं आहे. आणि तो करू शकत नाही संप. पुन्हा काय करतो तो? संपही करू शकत नाही. कारण संप करायचा असेल तर त्याचं काम कोण करणार? त्यानं जर आज जर संप करायचं ठरवलं तर त्याला संप जर करायचं ठरवलं असेल तर आज त्याला घरी भाकर खायला भेटणार नाही. तो जर संप करू लागला तर शेतातलं कोण काम करणार? गुरेढोराला पाणी कोण पाजणार? गुरेढोराकडे कोण पाहणार? असे असंख्य प्रश्न आहेत. कितीही प्रश्न जरी असले तरी त्याला संप करता येत नाही. कितीही वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर असली तरी शेतकरी हा संप करू शकत नाही. वडाच्या मुळासारखे खोलवर पसरलेले, म्हणजे जेवढं झाड वडाचं वर गेलेलं असेल तेवढ्याच मुळे ह्या खाली गेलेल्या असतात. म्हणजे प्रश्न इतका खोलवर जरी असले, शेतकऱ्याविषयी किती जरी खोल प्रश्न असले तरी शेतकरी हा संप कधीही करत नाही, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. किती भयानक परिस्थिती जर शेतकऱ्यावर ओढावली असेल तर शेतकरी संप करू शकत नाही, कारण तो संघटित होऊ शकत नाही. जसं डॉक्टरचा संप असेल, शिक्षकाचा संप असेल, इतर कर्मचाऱ्याचा संप असेल, हे जसे एक संघटित होतात तसं शेतकरी हा संघटित होऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे त्याच्या घरची परिस्थिती. त्याने जर संपामध्ये गेलं तर त्याच्या घरामध्ये अन्न खायला भेटणार नाही. आपण अनिल गव्हाणेंच्या कवितेमध्ये पाहिलेलं आहे की त्याची कधी चूल रुसायची. चूल रुसणे ही प्रतिमा आहे, चूल कधी रुसत नसते. म्हणजे चूल रुसणे म्हणजे अन्न खायला न भेटणं. एवढे कष्ट करूनही शेतकरी कितीही कष्ट केलं तरी त्याच्या पिठाचं पीठ आणि मिठात मीठ राहत नाही. म्हणजे सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी जेवण मिळेल का नाही, अशी परिस्थिती ही शेतकऱ्याची असते. म्हणून तो आपले कितीही प्रश्न जरी असले तरी तो संप करू शकत नाही, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. म्हणजे पुढे म्हणतात, त्याच्या हाडामासाचे रुतलेले त्याच्या हाडामासात रुतलेले असतात बँक सोसायटीच्या कर्जाचे टोकदार खिळे. येशूने पेलावा क्रूस तसे तो पेलत असतो कर्जाचे ओझे. आत्ताच म्हणलं मी तुम्हाला की शेतीमध्ये कष्ट करण्यासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं. सोसायटीकडून कर्ज घेतलेलं असतं, बँकाकडून कर्ज घेतलेलं असतं आणि तो आपले शेतामध्ये कष्ट करण्यासाठी तयार झालेला असतो. म्हणून त्याच्या हाडामासामध्ये हे रुतलेले जे खिळे आहेत, बँक आणि सोसायटीचं काढलेलं कर्ज जे आहे ते कर्ज त्याला बोचत असतं आणि तो ते कर्ज फिटेल या आशेवर तो शेतामध्ये राब लावत असतो. पीक चांगलं आणण्याचं काम करत असतो. कधी शेतकऱ्याला पीक आलं तरी शासन मारतं, कधी निसर्ग साथ देत नाही, अशी विदारक परिस्थिती येते. आणि आज आपण पाहिलेल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या, कितीतरी शेतकरी हे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करून मेलेले आहेत, जग सोडून गेलेले आहेत, त्यांना असहाय्य झालेलं आहे. असंही आपण या ठिकाणी पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो.
तसं कवी म्हणतात की त्याच्या हाडामासामध्ये हे बँका सोसायटीचे खिळे हे रुतलेले आहेत. जसं येसूने पेलावा क्रूस तसे तो कर्जाचे ओझे पेळत आहे. येशू ख्रिस्त यांनी समाज कंटकांनी त्यांना एका क्रूसवर उभे करून त्यांच्या हाताला पायाला खिळे ठोकले होते. तसं शेतकरी सुद्धा आपल्या अंगाला कितीतरी बँकांनी सोसायटीचे खिळे टोचून सुद्धा तो आपले कर्जाचे ओझे हे पेलत आहे असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. कितीही कर्ज असलं तरी तो आशावादी आहे. आणखी तो शेतामध्ये राब लागतो. जरी त्याला त्या शेतामधून काही मिळत नसलं तरी तो पुन्हा शेतामध्ये राबतो. अशी परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची आपल्याला सांगितलेली दिसून येते. पुढे म्हणतात कवी, उन्हाने माती भेगाळते तसा प्रत्येक प्रसंगाने ते भेगाळतो आरपार. स्वतःच्या घरातच परके पण यावं असा साराच व्यवहार. तो आणखी कवी काय म्हणतात पुढे की उन्हाने माती भेगाळते तसा प्रत्येक प्रसंगाने तो भेगाळतो आरपार. स्वतःच्या घरातच परके पण यावं असा साराच व्यवहार. म्हणजे उन्हाने माती जशी भेगाळते, उन्हाळ्यामध्ये आपण जर शेतामध्ये जाऊन पाहिलं, आपण शेतकऱ्याची सर्व मुलं आहोत, उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये पाहिल्यानंतर ज्या काही भेगा पडलेल्या असतात, लांब लांबवरती भेगा पडलेल्या असतात, एक शेत असं भेगाळलेलं शेत आपण जसं पाहतो तसं शेतकऱ्याचा हा जीवन आहे ते प्रत्येक प्रसंगाने भेगाळतो. प्रत्येक आपत्तीने तो भेगाळत असतो. असा आरपार तो त्याच्या आतमध्ये कितीही प्रश्न आहेत भेगाळत असतो तो, तरी हा स्वतः सावरतो आणि आपल्याच घरामध्ये परकपण यावं असा त्याचा व्यवहार असतो. म्हणजे त्याला कुणाला सांगावं, याची कुणाला सांगून आपलं दुःख हलकं करावं असं सुद्धा वाटत नाही. तो स्वतःच आपला चिंतनशील राहतो, घरी जातो, शांत बसतो, पुन्हा आपलं जे रोजचं रुटीन असेल तसं सकाळी उठतो, शेतामध्ये जातो. म्हणजे असा शेतकरी असला कितीही दुःख जरी आपल्या मनामध्ये असले तरी तो उलगडून दाखवत नाही, पण आतल्या आत तो भेगाळत जातो, तुटत जातो. आपण वाळवी म्हणलेलं आहे. ही शीर्षक जे आहे कवीनं वापरलेलं, साऱ्या घरालाच लागली वाळवी. कारण फक्त शेतकरी हा एक शेतकऱ्याच्याच घरालाच लागलेली वाळवी आहे. म्हणजे कितीही दुःख आणि असले तरी तो सांगत नाही, पण आतून पोखरत जातो. तसं वाळवी हा जो कीटक आहे, जर एखाद्या झाडाला लागली तर ते झाड आतून पोखरलं जातं. वरून जरी आपल्याला टवटवीत दिसत असलं पण आतून ते पोखरलेलं असतं आणि ते नष्ट होतं. तसं शेतकरी वरून जरी आपले दुःख दाखवत नसला तरी आतून त्याच्या मनामध्ये खूप दुःख आहे असं कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे ते कवी म्हणतात, जीव घेण्या वेनात तो बुडत असतो जन्मभर. बाळांत होऊ घातलेल्या बाईसारखा खुडत असतो टाचा. जीवाच्या कराराने जीव जात नाही म्हणून. कवी पुढे काय म्हणतात, जीव घेण्या वेनात तो बुडत असतो जन्मभर तो कर्जामध्ये बुडत असतो, पण कुणालाही सांगत नाही. बाळांत होऊ घातलेल्या बाईसारखा खुडत असतो टाचा. आपण म्हणतो बाळात होऊ घातलेली बाई म्हणजे ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला जन्म द्यायचा असतो, एखाद्या मुलाला, बाळाला, ज्यावेळेस किती वेदना सहन कराव्या लागतात त्यात फक्त त्या स्त्रीलाच माहीत असतात. त्या वेदनेतून सुद्धा तिला, म्हणजे कितीही वेदना असल्या, जीव घेण्या वेदना आहेत त्या, पण तिला त्या माहिती असताना सुद्धा ती स्त्री काय करते, बाळंत होते. म्हणजे वेदना किती असल्या तरी ते स्वीकारत असते, कारण तिला आपल्या त्यातून आलेलं सुख पाहायचं असतं, त्या वेदनेतून सुख पाहायचं असतं. म्हणजे तिचा जीव जाईल हे सुद्धा माहीत असतं. त्या बाळातपणामध्ये स्त्रीला माहीत असतं की माझा जीवसुद्धा यामध्ये जाऊ शकतो, पण तिनं ती स्वतः परिस्थिती ओढावून घेतलेली असते. तसं शेतकरी हा त्याला माहीत आहे की माझं इथे जीव जाणार आहे, मी कितीही कष्ट केलं तरी मी सुधरू शकणार नाही, माझे संकट संपणार नाहीत, परंतु त्या मातेला तो जातो. म्हणून या ठिकाणी बाळांबाई आणि शेतकऱ्याचं एक प्रतिमेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे की जशी बाईला माहीत असतं की या बाळंतपणामध्ये किंवा मी जे घेतलेलं जे रिस्क म्हणजे पाऊल उचललेलं आहे त्या पावलामध्ये माझा जीवसुद्धा जाऊ शकतो, कारण इतक्या वेदना ह्या स्त्रीला सोसाव्या लागतात.
तशा वेदना शेतकरी तर सहन करतो, पण त्याला त्या मार्गाने जातो. तसं स्त्री कितीही वेदना सहन करते, पण ती आशेचा किरण म्हणून माझं मूल मला सुखी ठेवेल या आशेने तो त्या मुलाला जन्म देत असते. तसं शेतकरी किती आपल्या मनामध्ये वेदना असल्या तरी तो परत शेतामध्ये बुडाला असेल, किती वाईट परिस्थिती झालेली असेल, निसर्गाने जरी साथ दिलेली नसेल, शासनाने जरी साथ दिलेली नसेल, तो शेतामध्ये उठतो आणि परत आपले कष्ट करायला लागत असतो. म्हणजे अगोदरचं पीक लावलेलं ते जरी त्याच्यातून पूर्ण म्हणजे त्याच्यातून सुद्धा म्हणजे त्याला भेटलेलं नसेल काही, तरी तो पुन्हा आणखी आपल्या शेतामध्ये राबण्यासाठी कष्ट करत असतो असं कवी या ठिकाणी सांगतात. आणि तो जीवाच्या कराराने जीव जात नाही म्हणून तो कष्ट करत राहतो. कंटिन्यू तो जीवन आपलं त्या शेतीमध्ये राबत असलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी प्रदीप पाटील यांनी शेतकऱ्याची जी अवस्था आहे, किती विदारक दयनीय वास्तव आहे, हे मांडण्याचा प्रयत्न आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. एक शेतकरी कसा आशावाद असतो, किती दुःख असूनही तो दाखवत नाही, वरून जरी त्याचे दुःख दिसत नसले तरी आतून तो कसा पोखरला गेलेला आहे, यासाठी या ठिकाणी त्यांनी साऱ्या घरालाच लागली वाळवी या शीर्षकाखाली ती कविता त्यांनी मांडलेली आहे. शेतकऱ्याचं जीवन फक्त यातून जातं का? नाही, त्याच्यावर अवलंबून असणारं घर आहे, ते घर सगळं उद्ध्वस्त होतं. कारण एखादा जर शेतकरी कर्ज झालं म्हणून जर आत्महत्या करत असेल, आत्महत्या केल्याच्या नंतर तो मरण पावतो, त्याची परिस्थिती तो निघून गेला म्हणजे संपत्ती का? नाही संपत. त्याचे घरचे जे हाल होतात ते हाल म्हणजे सगळं घर त्याच्यामध्ये वाळवी लागल्यासारखं तो कुजत असतो, आतून कुजत असतं. म्हणून हे शीर्षक हे समर्पक असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रदीप पाटील यांनी ही जी विदारक परिस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे. आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला माहीत आहे की शेतकरी कसे जगत असतात. वर्षानुवर्षे एकच कपडा त्यांच्या अंगावर असतो. आपल्या मुलांना नवीन जीन्स पॅन्ट टी शर्ट घेऊन देतील, पण आपल्या अंगामध्ये कसलेही मळके सळके कपडे घालून कष्ट करत असतात. पण आपलं मूल हे चांगलं वाढावं, चांगलं दिसावं म्हणून ते आपल्या अंगाला कपडे घालत नाहीत. असा बाप सुद्धा आपण अनेक कवितेमधून अभ्यासलेला आहे. अनेक कवींनी त्यांची प्रतिमा, त्या बापाची, बाप आपल्याला कसा होता याची प्रतिमा उलगडून दाखवण्यासाठी सुद्धा बाप ही कविता लिहिलेली आहेत. म्हणजे आई आणि बाप हे आपल्या मुलांसाठी कसे कष्ट करतात ह्या अनेक कवितेच्या माध्यमातून आपण रेखाटलेलं पाहिलं आहे. तसंच या ठिकाणी हा शेतकरी कसा आहे हे रेखाटण्याचं काम सुद्धा प्रदीप पाटील यांनी केलेलं आहे. आणि किती समर्पक त्या शीर्षकाला आहे हे आपल्याला लक्षात येतं. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.